नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गावरान पद्धतीचा खरडा करणार आहोत, म्हणजे कोल्हापुरी स्पेशल। तर मी इथं कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात, ह्या पोपटी कलरच्या, ह्या जास्त तिखट नसतात। तर ह्या मी 10 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं मी 2 चमचे शेंगदाणे घेतलेत असे खरपूस भाजून, आणि 1 चमचा हे पांढरे तीळ घेतलेत, ते पण भाजून घेतलेत, आणि लसूण। आता पहिलेच आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे। तर इथं भिडाचा तवा मी ठेवलेला आहे। आता ह्या मिरच्या आपल्याला अशाच नाही टाकायच्या, ह्याचे तुकडे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत। एकदम झणझणीत करणार आहोत आपण। हे बघा, आता ह्याचे तुकडे करून झालेत। आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचे। आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही, नाहीतर मग खरडा आपला तेलकट होईल। अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेत मी। आता ह्याला चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मिरच्यानं चांगले डाग पडलेत। आता ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची आहे, आणि हे शेंगदाणे आणि तीळ घेतलेत ना, ह्याचा आपल्याला जाडसर असा त्याची भरट करून घ्यायची आपल्याला। आता ह्याच्यातच मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। आता हा एक मी तांब्या घेतलाय, ह्या तांब्याने आपल्याला हा खरडा असा मिक्स करून घ्यायचा आहे। हा बघा, असा वाटून घ्यायचा आहे। हा बघा, ठेचा आपला ठेचून झालेला आहे। जास्त आपल्याला बारीक नाही करायचा आहे। हा कूट आपण करून घेतलेला आहे ना, तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। ठेचा बोलला म्हणजे कुठली भाजी नसली तरी पण चालते, मस्त ठेचा आणि भाकरी आपण खाऊया। तर इथं आपलं मस्तपैकी कोल्हापुरी स्पेशल बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे। या तुम्ही पण खायला। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।